महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे लाडके महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, आजच्या समारंभाचे स्वागताध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आणि खऱ्या अर्थाने आजच्या या अधिवेशनाचं ज्यांना आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने हृदय असलेले आणि हृदय सम्राट असलेले आदरणीय आमचे तात्या आदरणीय जाधव साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमदार योगेशजी जाधव साहेब, आदरणीय अंकुश कदम साहेब, रघुनाथ चित्रे साहेब, शिवाजीराव भोसले साहेब आणि सर्वच मान्यवर. त्यात एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो की आपल्या अधिवेशनापूर्वी दुसऱ्या कुठल्या अधिवेशनाला मी जाणार नाही असा मी तुम्हाला शब्द दिलेला होता, परंतु मी त्या अधिवेशनाला 20 तारीख दिलेली होती आणि त्यांनी अगोदरच निर्णय घेऊन 15-16 तारीख निश्चित केलेली होती. आणि मुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा आमचं ठरलेलं होतं की तुमच्या अधिवेशनाला येऊन, कारण सगळेच शिक्षक हे माझे आहेत, मी ज्यावेळेला शिक्षण खात्याचा मंत्री आहे त्याला सगळे शिक्षक सगळ्या संघटना माझ्या आहेत, आणि त्याच्यामुळे असं ठरवलेलं होतं की 17ला अगोदर आपल्या अधिवेशनाला यायचं आणि नंतर सिंधुदुर्गमधल्या अधिवेशनाला जायचं, आणि साहेबांचा प्रोग्रामसुद्धा तसाच निघालेला होता. परंतु 15 आणि 16 ह्या त्या अधिवेशनाच्या तारखा होत्या, आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की कुठल्याही अधिवेशनाला गेलो तरी शिक्षक हा शिक्षणाचा आत्मा असतो. शिक्षण खातं ज्यावेळेला माझ्याकडे आलं त्यावेळेला मी जाहीर केलेलं होतं की माझं जर कुठलं लक्ष असेल तात्या तर ते विद्यार्थी आहेत. विद्यार्थी हा शिक्षणाचा आत्मा असतो आणि विद्यार्थ्यांना न्याय कोण देत असतो तर तो शिक्षक असतो. त्यामुळे ज्या दिवशी मी माझ्या खात्याची सूत्र हातात घेतली त्यावेळेला जाहीर केलेलं होतं की विद्यार्थ्यांसाठी क्वालिटी एज्युकेशन म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं शिक्षण देत असताना सगळ्यात अगोदर मी शिक्षकांचे प्रश्न सोडवीन, आणि तात्या त्याला मी सुरुवातसुद्धा केली. मी एकमेव शिक्षण मंत्री असा आहे की 18 वर्ष जे पेंडिंग होते ते सगळे प्रश्न एका फटक्यामध्ये या शासनाने सोडवले, आणि त्याच्यामागे कोणाची प्रेरणा असेल तर ती प्रेरणा आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे होते. ज्या दिवशी शिक्षक दिन होता त्या दिवशी मला बोलवून एकनाथ शिंदे साहेबांनी एकच गोष्ट सांगितली की शिक्षक दिनाच्या दिवशी मी जे भाषण करेन ते शिक्षकांसाठी असेल आणि त्या शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही तुझ्यावर असेल, आणि हे सांगणारे पहिले मुख्यमंत्री मी बघितले असतील, आणि त्यांचं नाव कुठलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की केवळ तुम्ही असं मला सांगितलं की 6 महिने उपाशी राहून शिक्षकाचा पेशा चालवता येतो का हा बघा म्हणून, परंतु 18 वर्ष खाजगी संस्थातले शिक्षक हे 2-2, 4-4 हजार पगारावर त्या ठिकाणी राबत होते. आमचं शासन पहिलं शासन आहे की ज्यांनी एका फटक्यामध्ये 61,000 शिक्षकांचा, माध्यमिक शिक्षकांचा प्रश्न सोडवला. त्यांना 1100 कोटी रुपये हे आम्ही मंजूर करून दिले. ज्या दिवशी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न घेऊन तात्या तुम्ही मला ज्यावेळेला पहिल्यांदा भेटला त्यावेळेला तुम्ही सांगितलं की केंद्रप्रमुखांच्या जागा मोकळ्या आहेत. केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरण्याचे आदेश मी त्याच दिवशी शिक्षण खात्याला दिले. एवढंच नाही तर त्यावेळेला आपल्याकडे जिल्हा परिषद आणि शिक्षण खातं एकत्रितप्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवते. ताबडतोब महाजन साहेबांशी हे केलं. त्याच्यामध्ये त्यांचं जे दुरुस्ती करायची होती रूल्समध्ये, ती रूल्समध्ये दुरुस्ती केली, आणि 30,000 शिक्षकांची भरती केल्यानंतर आमची ABPS ही जी ज्यांच्या मार्फत आम्ही भरती करतो त्यांनाच आम्ही केंद्रप्रमुखांची भरती करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत, आणि लगेच 100% केंद्रप्रमुखांच्या जागा भरल्या जातील एवढं मी आपल्याला निश्चितपणे ह्या ठिकाणी सांगतो. एवढंच नाही तर आपली एक अडचण होती की त्यांना एक्सपिरियन्स नाही म्हणून काही शिक्षकांवर अन्याय झालेला होता. तात्या तुम्ही बघत होता की तुमचं भाषण करताना मी फोनवर बोलत होतो. ताबडतोब शिक्षण खात्याला मी आदेश दिलेले आहेत की सर्व शिक्षक जे ग्रॅज्युएट आहेत त्यांना सगळ्यांना परीक्षेला बसण्याच्या संदर्भातली सवलत ही सुद्धा, आम्ही बोलणारी लोक नाही, आम्ही काम करणारी लोक आहोत.
आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तात्या, या ठिकाणी शिक्षक सेवक म्हणून 4,000, 6,000, 8,000वर लोकांना राबवून घेतलं जात होतं. एकच आश्वासन मी विधान परिषदेमध्ये दिलं, ताबडतोब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांशी बोललो, 16, 18 आणि 20,000 रुपयाचं आता वेतन आम्ही त्यांना देतो. आणि हे आम्ही नुसतं सांगण्यासाठी करत नाही आणि तुमच्यासाठी असं नाही, तर ज्या ठिकाणी आपले मीडियम म्हणजे माध्यमिक विद्यालयामध्ये हे असतात, लॅब असिस्टंट असतात, 2,000 रुपये फक्त त्यांचं मानधन होतं. 2,000वरून थेट 16,000 रुपये आम्ही ते मानधन केलं. कारण आम्हाला कळतं की शिक्षक सुखी असला तर तो विद्यार्थ्याला उत्कृष्ट ज्ञानार्जनाचं काम करू शकतो. आणि म्हणून तुमची जी अपेक्षा आहे, मी तात्या तुम्हाला एकच सांगतो, एका वेळेला पेन्शनचा प्रश्न सुटणार नाही. मी सुद्धा अर्थ खात्याचा 5 वर्ष मंत्री राहिलेलो आहे. ज्यावेळेला नवीन पेन्शन योजना लागू झाली आणि त्याच्यामध्ये एखादा जर सरकारी नोकर, कारण पेन्शन काय तुमच्यापुरती नसते, संपूर्ण आमची जेवढी डिपार्टमेंट आहे सगळ्यांना पेन्शन असते. आणि ही नवीन पेन्शन योजना आमच्या काळात आली नाही तात्या, ज्याला काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला ही योजना आली. म्हणून काय मी त्या योजनेला बरं वाईट म्हणतो अशातला भाग नाही. पण तुमचा प्रश्न हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. तिथं काय आहे की तिथं शिक्षक सेवक नावाची एक कॅटेगरी होती आणि सरकारचं म्हणणं असं होतं की जो शिक्षक सेवक झाला तो ज्यावेळेला परमनंट होईल त्याला जुनी पेन्शन योजना ही फक्त 2005 पूर्वी जे परमनंट झाले त्यांनाच आहे. आणि हा वादाचा मुद्दा 100% आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक अडचण अशी झाली होती की नवीन पेन्शन योजना आल्यानंतर जर त्या सरकारी नोकराचं निधन झालं तर त्याला तात्या काहीच मिळत नव्हतं. मी त्यावेळेला अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो. माझ्याच अध्यक्षतेखाली कमिटी झाली. आम्ही त्यांना वन टाईम पेमेंट दिलं. म्हणजे जरी 1 महिना जरी लागलेला असेल आणि त्याचा मृत्यू झाला तरी आम्ही त्याला 10 लाख रुपये त्या ठिकाणी जाहीर केले. आणि अशा तऱ्हेने सर्व सरकारी नोकरांना आम्ही न्याय दिला. त्यावेळेला या योजनेकडे सगळे सरकारी नोकर जे आमचे होते सगळ्यांनी ह्याचं भरायला सुरुवात केली, मेंबर झाले. परंतु 2005मध्ये जे शिक्षक सेवक होते पुढच्या काळामध्ये ते परमनंट झाले तरी त्यांनी ही योजना जॉईन केली नाही. म्हणजे आज प्रश्न असा निर्माण होईल की आज जर आम्ही त्यांना न्याय दिला तर त्यांची त्या तारीखपासून त्यांना जुनी पेन्शनसुद्धा मिळणार नाही, नवीन पेन्शन योजनासुद्धा मिळणार नाही. आणि ही खऱ्या अर्थाने याच्यामधलं शिक्षकांमध्येच मोठ्या प्रमाणात उठाव का झाला तर हे त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण आहे की आम्ही एकामेकाच्या विरोधात लढत राहिलो. हायकोर्टामध्ये लढलो, आता सुप्रीम कोर्टामध्ये लढतो आणि ह्याच्यामध्ये शिक्षकाची मोठ्या प्रमाणामध्ये गळचेपी झाली. मोठ्या प्रमाणामध्ये हा पेन्शनपासून वंचित होण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टाचे निकाल लागले ते सरकारच्या बाजूने लागले. उद्या कदाचित सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निकाल लागला तर या लोकांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन नाही भरलेलं आणि त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळू शकणार नाही. तात्या, मी मनापासून काम करणारा मनुष्य आहे. मी ते शिक्षक आहेत किंवा तुमची मतं पाहिजेत म्हणून मी काम करणारा मुळातच मंत्री नाही. मला कळतं की एखादा मनुष्य राबला, जसं खाजगी शाळेतले शिक्षक होते राबले पण त्यांना कोणीच विचारलं नाही, पण शिंदे साहेबांनी विचारलं. तसंच हे जे काय प्रकरण आहे हे सोडवत असताना मी साहेबांना विनंती करतो की साहेब, जसं तात्यांनी तुम्हाला विनंती केली आहे त्याच्याप्रमाणे अवश्य ही कमिटी नेमा. मला अनुभव जसा शिक्षण खात्याचा आता झाला आहे तसा मी अर्थ खात्याचा मला 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा हा सगळा अनुभव मी पणाला लावेन तुमच्यासाठी. आणि जे लोक कॉन्ट्रीब्युशन भरू शकलेले नाहीत टप्प्याटप्प्याने हे करायला लागेल. अगोदर कोण येतील ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन भरलेले नाहीत त्यांना एकदा न्याय मिळाला की मग हा प्रश्नाची तीव्रता मोठ्या प्रमाणात शिक्षकांमधली कमी होईल. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुमची मागणी आणि इतर सरकारी नोकऱ्यांची मागणी ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. तुमची मागणी ही न्याय्य स्वरूपाची आहे कारण यामध्ये कोर्टाच्या केसेस झाल्या, त्याच्यामध्ये वेळ झाल्यामुळे अनेक लोकांनी आपली कॉन्ट्रीब्युशन भरलेली नाही आहे. नवीन पेन्शन चांगली की जुनी पेन्शन चांगली याचा आपण तुलना करू. त्याच्यामध्ये कुठल्या त्रुटी असतील तर त्या त्रुटी आपण दूर करू आणि तुम्हाला तेवढेच पैसे मिळतील याचीसुद्धा व्यवस्था आपण करू. परंतु हा मोकळ्या मनाने करायचा विचार आहे. आणि त्याच्यापूर्वी जे 2005 साली लागलेले शिक्षक सेवक आहेत त्यांचा पहिल्या टप्प्यावर तात्या प्रश्न घ्यायला लागेल. तुम्ही जे टप्प्याटप्प्याने म्हणता त्याच्यामध्ये पहिला टप्पा हा 2005मध्ये जे शिक्षक सेवक होते त्यांच्याबद्दलचा तात्या असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला खात्री देतो की मी नुसतं बोलणारा मंत्री नाही. मी मुख्यमंत्री साहेब माझ्यावर विश्वास का ठेवतात, मी कुठलंही चुकीचं प्रपोजल घेऊन आजपर्यंत मुख्यमंत्री महोदयांकडे गेलेलो नाही. आणि तुम्हाला शिक्षकांना सांगू इच्छितो
की मुलांसाठी सर्वोत्कृष्ट सुविधा आम्ही महाराष्ट्रामध्ये देणार आहोत. आणि त्याच्यामुळे तात्यांनी जी मागणी केली की विद्यार्थ्यांना एखादा जर BC OBC आहे तर त्याला गणवेश मिळतो, तो दारिद्र्यरेषेखाली असेल तर त्याला गणवेश मिळतो, परंतु ओपन कॅटेगरीचा मुलगा त्याच्या शेजारीच बसलेला असतो, तो हिरमुसला होतो की मला मात्र गणवेश मिळाला नाही. तात्या, मुलांनी ही मागणी करण्यापूर्वी ही मागणी मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि ज्यावेळेला हे बजेट तुम्ही वाचाल, उपमुख्यमंत्री वाचतील, त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किती उदार आहेत याचा प्रत्यय ते भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला येईल. एवढंच मी तुम्हाला सांगतो, कारण माझ्या डिपार्टमेंटची असली तरी घोषणा मी इथं नाही करू शकत. ती घोषणा विधानसभेमध्येच व्हायला लागते, कारण तो बजेटचा विषय आहे. आणि म्हणून तात्या, जसा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न आहे तसेच तुमचे इतर काही प्रश्न आहेत. इतर प्रश्नामध्ये काही लोकांनी असं म्हटलं की तुम्हाला हेडक्वार्टरला राहण्याचं बंधन केलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला ग्रामसभेचा ठराव घ्यायला लागतो. मी तुम्हाला एकच अट सांगतो, तुम्ही वेळेवर शाळेमध्ये चला, कुठलीही अट ही तुम्हाला लागणार नाही, एवढी खात्री मी तुम्हाला देतो. तुमचे ज्याला फोटो लावण्याचा निर्णय झाला होता, केंद्र शासनाचा तात्या निर्णय होता, तुम्ही माझ्याकडे आला, 1 मिनिटामध्ये महाराष्ट्रापुरतं तो निर्णय बदलण्याचं काम मी केलं. कारण शिक्षक हा मुलांचं जीवन घडवतो, तुम्ही मुलाला नवीन जीवन प्रदान करत असतात. आणि म्हणून कालच्या मेळाव्यात सांगितलं, त्याच्या पूर्वी शिक्षकांच्या ज्या ज्या अधिवेशनामध्ये गेलो त्या त्या ठिकाणी मी सांगितलं, जसं डॉक्टर मनुष्याला जीवदान देत असतो म्हणून त्याला देवदूत म्हटलं जातं. डॉक्टरची गाडी असली की त्याच्यावर DR लिहिलेलं असतं, लोकांना कळतं की ह्या गाडीमध्ये डॉक्टर बसलेला आहे. तसं मी ठरवलेलं आहे की जसं डॉक्टरच्या गाडीवर DR लिहिलेलं असतं तसं शिक्षकांच्या गाडीवर TR लिहिलेलं पाहिजे, आणि ती गाडीसुद्धा पोलिसांनी अडवता कामा नये. एवढी शक्ती ही तुम्ही निर्माण केली पाहिजे, तुमच्या कामगिरीतून निर्माण केली पाहिजे. आणि अशी शक्ती असलेले अनेक शिक्षक आहेत की ज्यांनी प्राथमिक शाळांच्या 8-8 तुकड्या झालेल्या आहेत, तिथं ॲडमिशन घ्यायला लोकांची रांग लागते. अशी कामगिरी तुमच्यातल्या प्रत्येकाकडून घडली पाहिजे असं मला वाटतं. आपला दुसरा एक प्रश्न आहे की आपल्याला आश्वासित प्रगतीचा, की शासकीय नोकर असला की त्याला 10 वर्षांनी, 20 वर्षांनी आणि 30 वर्षांनी आश्वासित प्रमोशन मिळतं. परंतु तुमच्या बाबतीत हे का होत नाही त्याचा सुद्धा तात्या विचार केला पाहिजे. की पूर्वी ही सरकारी नोकरांना फॅसिलिटी नव्हती. ही फॅसिलिटी ज्याला चट्टोपाध्याय समिती आपण नेमली त्याला फक्त शिक्षकांपुरती ही फॅसिलिटी निर्माण केली. त्याच्यामुळे तुमचे हे वेगळे आहेत आणि शासकीय इतर नोकरांचे विषय वेगळे राहिलेले आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिक्षण खात्याने आपली शिफारस अर्थ खात्याकडे केलेली आहे की इतर सरकारी नोकऱ्याप्रमाणे 10 आणि 20, 30 ही आश्वासित प्रगतीची योजना ही शिक्षकांना सुद्धा लागू करावी. आता मुख्यमंत्री ह्या ठिकाणी आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या महोदयांकडे मागणीच करायची असेल, तुम्ही एक समजूतदारपणाची भूमिका तात्या दाखवली म्हणून मला तुमचं कौतुक वाटतं. सरसकट तुम्ही म्हटलं नाही की ताबडतोब पेन्शन बदला, टप्प्याटप्प्याने ते करा. आणि त्याच्यामुळे ही जी आश्वासित प्रगती आहे याचं आमचं प्रपोजल अर्थ खात्याकडे गेलेलं आहे. मुख्यमंत्री साहेब हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की ते आज स्टेजवर आहेत. उपमुख्यमंत्री महोदयांशी मी बोलेन आणि या आश्वासित प्रगतीच्या संदर्भात आपण निश्चितपणे पॉझिटिव्ह निर्णय हा घेऊ, एवढं मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो. तुमचा वेळेवर पगार व्हावा याच्यासाठी आमच्याकडे स्टेट बँकबरोबर आमची बोलणी चालू आहे. आणि हे सिस्टम डेव्हलप करत असताना सिस्टममध्ये काही फॉल्ट्स ते दूर केले की तुमचा पगार हा याच्यापुढे शिक्षण खात्याकडे किंवा असं जाणार नाही, थेट तुमच्या खात्याला तो पगार त्या तारखेला जमा होईल एवढी मी आपल्याला खात्री देतो. आणि हे करत असताना केवळ तुमचाच नाही तर माध्यमिक शिक्षकांचा पगार सुद्धा वेळेवर त्यांच्या खात्यावर जमा व्हावा ही सुद्धा व्यवस्था तात्या आम्ही करतोय. म्हणून तुम्ही माझ्या मागणी केली किंवा नाही केली तरी मला मुख्यमंत्र्यांची ऑर्डर होती की शिक्षकांचे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि म्हणून तुम्ही जे प्रश्न लिहिलेले नाहीत ते सुद्धा सगळे प्रश्न माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला खात्री देतो तात्या की जसा केंद्रप्रमुखांचा प्रश्न सोडवला तसंच आमचे काही शिक्षणाधिकारी आलेले होते, डेप्युटी डायरेक्टर आलेले होते की आमच्याकडे आता डायरेक्टरच्या पोस्ट खाली आहेत, जॉईंट डायरेक्टरच्या पोस्ट खाली आहेत, म्हणून आम्ही खात्यातून तात्पुरत्या स्वरूपात अधिकारी घेतोय. पण हे अधिकारी घेताना जो GR गेलता त्याच्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजी आम्ही घेणार आहोत. तसंच तुम्ही केवळ आयुष्यभर शिक्षक म्हणूनच काम करावं असं मी बिलकुल म्हणणार नाही. जे चांगली प्रगती दाखवतील
त्यांना पुढच्या प्रगतीच्या वाटासुद्धा मोकळ्या झाल्या पाहिजेत. याच्यासाठी जो काही निर्णय तात्या घ्यायला लागेल 100% आमचं सरकार तो घेईल. कारण मी ज्यावेळेला नगराध्यक्ष होतो त्यावेळेला मुख्य अधिकाऱ्यांना एकदा मुख्य अधिकारी लागला, आयुष्यभर तो मुख्य अधिकारी, कधीच त्याला प्रमोशन मिळत नव्हतं. सुदैवाने मी महाराष्ट्राच्या नगरपालिकांच्या महासंघाचा अध्यक्ष झालो आणि आम्ही नगरपालिकांचा प्रश्न नाही मांडला त्यांच्याकडे, आम्ही आमच्या मुख्याधिकाऱ्यांचा सुद्धा प्रश्न मांडला की आयुष्यभर त्यांनी मुख्याधिकारी राहायचं का. सरकारने आपला निर्णय बदलला. पुढच्या काळात हे मुख्याधिकारी हे आता अनेक कॉर्पोरेशनचे कमिशनर सुद्धा झालेले आहेत. तसंच उद्या आमचे शिक्षकसुद्धा शिक्षण खात्यामध्ये चांगले अधिकारी व्हावे ही सुद्धा माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी जो काही निर्णय घ्यायला लागेल तो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल एवढी मी आपल्याला खात्री देतो. आपल्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये अशी आपली एक महत्त्वाची मागणी आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की कधीही कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला नाही किंवा पुढे सुद्धा घेणार नाही. आपल्याला संख्या वाढवायची आहे मुलांची, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे. त्याच्यासाठी जे जे करायचं ते करायची आमची तयारी आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याशी कॅबिनेटमध्ये विषय होता PM श्री योजनांच्या शाळा सुरू करायच्या. एका विषयावर अर्धा तास मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटची मीटिंग पुढे चालवली. प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितली. मुलांना चांगल्या टॉयलेट्स पाहिजेत, मुलांना चांगल्या मैदानं पाहिजेत आणि एवढंच नाही तर ह्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी आर्थिक तरतूदसुद्धा करायची आम्हाला सूचना दिल्या. मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की शाळांमध्ये चांगल्या टॉयलेट्स व्हाव्या याच्यासाठी यावर्षी 590 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे की जेणेकरून तुमच्या शाळांना चांगल्या कंपाऊंड वॉल्स असतील, चांगल्या टॉयलेट्स असतील आणि म्हणून इतर काही जे तुम्ही अपेक्षा तुमच्या आहेत की तुम्हाला चांगले इंटरॅक्टिव्ह TV दिले जातात, त्याच्यामधून तुमच्या शिक्षणाचा दर्जा वाढलेला आहे. पण अनेक ठिकाणी विजेचं बिल भरायला शाळांकडे पैसे नसतो, याचीसुद्धा आम्ही तरतूद केलेली आहे. आणि ह्याच्यासाठी 1418 कोटी रुपयाचा निधी हा आम्ही ट्रान्सफर केलेला आहे. त्याच्या पुढच्या काळामध्ये तुमच्या कुठल्याही शाळेचं कनेक्शन कापलं जाणार नाही याची काळजीसुद्धा आम्ही निश्चितपणे घेतलेली आहे. चांगलं आपण शिक्षण द्या, चांगलं मुलांवर प्रेम करा, मुलांचं पुढचं भवितव्य तुम्ही घडवणार आहात. आपण एक पंतप्रधान महोदयांचं स्वप्न साकार करून दाखवायचं आहे की 5 वर्षामध्ये हा देश जगातला सर्वात तरुण देश बनणार आहे आणि जगभराला त्यांना जी मॅनपॉवर लागते हे देण्याची जबाबदारी भारतावर आहे. आणि म्हणून नवीन शिक्षण पद्धती आली. आपल्याकडे अंगणवाडी असते, आपल्याकडे ज्युनियर सिनियर KG नसते. पुढच्या काळामध्ये प्री प्रायमरी म्हणजे ज्याला आपण बालवाडी म्हणतो, ज्युनियर KG, सिनियर KG, पहिली आणि दुसरी म्हणून 5 वर्ग हे प्री प्रायमरी असणार आहेत. त्यानंतर 6वी, 7वी आणि 8वी हे प्रायमरी असणार आहे. 9वी आणि 10वी हे सेकंडरी असणार आहे आणि त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज 11वी आणि 12वी असणार आहे. व्यावसायिक शिक्षण हे प्रत्येक मुलाला दिलं जाणार आहे. शिक्षण पद्धतीमधला हा जो बदल आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. आम्ही अनेक कंपन्यांशी असे करार केलेले आहेत की त्याच्यामध्ये आमच्या 11वी 12वीच्या मुलांना ट्रेनिंग दिलं जाईल आणि तो शाळेतून बाहेर पडला की त्याला 1 वर्षाचा कार्यानुभव दिला जाईल आणि थेट तो नोकरीवर जाईल. त्याच्यामुळे मूल शिकलं की ते डॉक्टरच झालं पाहिजे, इंजिनियरच झालं पाहिजे, हा जो समज आहे ह्याच्यातून आपण बाहेर पडतोय आणि त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो आणि मी माझं भाषण संपवतो. आपल्याकडे एका वायरमनचा पगार हा 40,000 रुपये महिन्याला असतो आणि जर्मनीमध्ये 40,000 रुपये दिवसाचा पगार एखाद्या वायरमनला असतो. आणि म्हणून शिक्षक म्हणून आपल्याला काय सांगायचं असेल आणि तुमच्या खात्याचा मंत्री म्हणून सांगायचं असेल तर एकच गोष्ट मुलांना शिकवा, ती म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर. कुठलंही काम करण्यामध्ये कमीपणा नसतो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मुलांना आपल्याला शेतीचं शिक्षण द्यायला लागेल, आपल्याला बागायतीचं शिक्षण द्यायला लागेल, पर्यावरणाचं शिक्षण द्यायला लागेल, त्यांना वायरिंगचं शिक्षण द्यायला लागेल, त्यांना फिल्म मेकिंग कसं असेल त्याचं शिक्षण द्यायला लागेल, TV सिरियल्स कशा बनवायच्या याचं शिक्षण द्यायला लागेल. हे आपण पुढच्या काळात करणार आहोत. पण त्याचा बेस तुम्ही घडवणार आहात. त्या मुलाच्या मनात आवड निर्माण करण्याचं काम तुम्ही करणार आहात. जी मुलं परदेशात जाणार आहेत त्यांना त्या देशाच्या भाषा शिकवण्याचं काम हे सुद्धा शिक्षण खातं करणार आहे. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात घ्या, तुम्हाला आम्हाला मिळून एक सशक्त भारत देश बनवायचा आहे आणि ते करण्याचं काम, ते पवित्र काम तुम्ही सगळे करताय याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून
मी या ठिकाणी भाषण करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्या ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल तू बोल म्हणून, आणि म्हणून आता जाहिरात निघालेली आहे. 30,000 शिक्षकांची भरती ही ताबडतोब 2 महिन्याच्या आत केली जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला याच्यामधून रिलीफ मिळेल. साहेब, दुसरा एक प्रश्न असा असतो की आदरणीय मुख्यमंत्री महोदय, शिंदे साहेब जरा, साहेब असं असतं की जरा एकच मिनिट साहेबांशी बोलतो. साहेब, माध्यमिक शाळेचे जे शिक्षक असतात ना, एकाच ठिकाणी आयुष्यभर ते काम करतात, उत्कृष्ट शिक्षण देतात. मग प्राथमिक शाळेचा शिक्षक ते करू शकत नाही का? त्यांची इच्छा असेल तर त्यांना तिथंच ठेवायला काय हरकत आहे? कशाला त्यांच्यावर तो काय सरकारी नोकर आहे का, तलाठी आहे, एकाच ठिकाणी राहिला, त्याचे संबंध निर्माण होतील आणि मग तो 7/12 देताना कुठेतरी पार्शल राहील. शिक्षक हा शेवटी शिक्षक असतो आणि तो पवित्र असं काम करत असतो. त्यामुळे साहेब, निर्णयच घ्यायचा असेल तर बदल्यांच्या संदर्भात तुम्ही एक मीटिंग बोलवा आणि बदल्यांचं धोरण आहे हे कायमस्वरूपी असं बनवा की शिक्षकाला जिथं राहायचं असेल तिथं त्यांनी काम करावं आणि निश्चितपणे उत्कृष्ट शिक्षण हे विद्यार्थ्यांना द्यावं. निश्चितपणे याच्यासाठी सुद्धा मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन. तात्यांशी बोलत असताना तात्यामध्येच तुम्हाला डिस्टर्ब करायला लागलं, परंतु तात्या काही प्रश्न हे तुमचे असतात जे सोडवले गेले पाहिजेत. मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की जवळजवळ प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात मी सगळ्यांना सांगितलेलंच आहे की सगळ्या प्रश्नांची यादी काढा. जे जे प्रश्न आपण सोडवू शकतो ताबडतोब सोडवू. ज्याच्यामध्ये आर्थिक बोजा येतो टप्प्याटप्प्याने सोडवू. आपला एक प्रश्न आहे जो मुख्यमंत्री महोदयांच्या संदर्भात आहे आणि म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना तुमच्या समक्षच सांगतो की साहेब, काय आहे की आपल्याकडे काही महानगरपालिका त्या खूप स्ट्रॉंग असतात. आपली साहेब पद्धत अशी आहे की आपण अ वर्गाला 80%, ब वर्गाला 90%, क वर्गाला 100%, जशी आपण ग्रँट देतो तसं महापालिकेमध्ये सुद्धा कॅटेगरी केली पाहिजे. आणि ज्या क वर्गाच्या आणि ड वर्गाच्या महापालिका आहेत त्याच्यामध्ये 100% त्यांना अनुदान देऊन ते थेट शिक्षकाच्या अकाउंटला जमा केलं पाहिजे असं मला शिक्षण मंत्री म्हणून वाटतं. आणि म्हणून मला वाटतं की आपण नगरविकास मंत्री म्हणून त्याच्यावर निश्चितपणे विचार कराल. आमची शिक्षण खात्याची तयारी आहे की ज्या महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत तिथं थेट शिक्षकांचे पगार झाले पाहिजेत, कारण त्यांच्याबरोबरच खाजगी शाळांना आम्ही 100% पगार पोच करत असतो. परंतु त्या महापालिका मात्र आपल्या शिक्षकांना 4-4, 5-5 महिने पगार देऊ शकत नाहीत आणि आमची शिक्षकाची आलेली ग्रँट ही स्वतः दुसऱ्या कामाला वापरतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुमचा पगार तुमच्या थेट अकाउंटला जमा झाला पाहिजे. हे सुद्धा मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन. आज का आम्ही ह्या तयारीने आलेलो नव्हतो, परंतु ते एक असे मंत्री आहेत की त्यांना मागण्याच्या पूर्वी ते देत असतात आणि म्हणून अशा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ठामपणे उभा राहाल याची मला खात्री आहे. आणि आपले मनापासून आभार मानतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.